नमस्कार भैरसिकांनो, आजची भयकथा लिहिली आहे हेमराज राऊत सर यांनी। प्रतिलिपीला मिस्टर रॅबिट म्हणून सर लेखन करतात। सरांच्या कथा खूप वेगळ्या असतात, हे तुम्हाला आता समजेलच। आता ऐकूया हेमराज राऊत लिखित गोंधळ चकवाग्रस्त। इयत्ता 11वीला सोनारगाव इथे ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचलो। इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शाळा होती, म्हणजे मला फक्त 2 वर्षे काढायची होती। मी कधी आईवडिलांपासून लांब राहिलेलो नव्हतो आणि आता हॉस्टेलला राहणे म्हणजे जरा कठीण वाटत होते, पण पर्याय नव्हता म्हणून इच्छा नसताना 11वीमध्ये नाव टाकले। घरून सगळे आवरसावर करून माझे सगळे साहित्य घेऊन हॉस्टेलला गेलो। हॉस्टेलची परिस्थिती गंभीर होती। जुन्या दगडी भिंती पण मजबूत, वर पत्र्याचे छत, भिंतींना फार दिवसापासून रंग नसेल दिलेला। अस्वच्छतेमुळे एक वेगळाच उग्र वास दरवळत होता। हॉस्टेलचे एकूण 3 हॉल होते। प्रत्येक हॉलमध्ये 50 बेड होते, म्हणजे 50 मुलं एकाच मोठ्या खोलीमध्ये राहत होती। मी माझ्यासाठी खिडकीजवळच बेड निवडला। बाकी मुलं खूप मजेत आणि उत्साही होती। मला वाटलं मी नवीन आहे, हळूहळू मला पण सवय होऊन जाईल आणि इथे करमायला लागेल। सगळं आवरून झाल्यावर मी इथे रुजू झालो आहे हे कळवायला हॉस्टेलचे वॉर्डन दीपक सरांच्या रूममध्ये गेलो। त्यांनी मला काही कडक आणि सक्तीचे नियम सांगून 2-3 विद्यार्थ्यांसोबत माझी ओळख करून दिली। ते सुद्धा माझ्यासारखेच नवीन विद्यार्थी होते। दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुरुवात झाली। पहिला दिवस खूप कंटाळवाणा गेला। हळूहळू मित्र वाढत गेले आणि सगळं व्यवस्थित सुरू झालं। हॉस्टेलच्या लाईफची मजा यायला लागली। आता तेच भंगार हॉस्टेल चांगलं वाटायला लागलं। आता कसलाही उग्र वास येत नव्हता, कदाचित त्याची पण सवय झाली होती। माझ्या तालुक्यातून आलेला सूरज आणि सोनार गावाचा अनिकेत हे माझे पक्के मित्र बनले होते। रोज सकाळी लवकर उठणे, 2 किलोमीटर नदीवर जाऊन थंड पाण्यात आंघोळ करणे, कपडे धुणे, रोजचा सक्तीचा अभ्यास यांची सवय झाली। पाण्याची चांगली सोय नसल्यामुळे नदीवर लांब जावं लागत असे। नदीवर जाण्यासाठीचा रस्ता जंगलातून होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी दिवसा लवकरच नदीवर जाऊन कराव्या लागत। जर कधी उशीर झाला तर खूप भीती वाटायची। जंगल जरी दाट असले तरी जंगलात कोणतेही हिंस्त्र प्राणी वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांची भीती नव्हती। पण नदीवर जाण्यासाठी बारीक पायवाट होती। जवळपास अर्धा रस्ता चालून झाल्यावर एक वडाचे झाड होते। तिथे गेल्यावर अंगावर शहारे उभे राहत, कारण ते ठिकाणच खूप भयावह होते। वडाचे झाड खूपच जुने आणि त्याच्या फांद्या खूपच अकराळ विकराळ होत्या। झाडापासून 20 पावलांवर एक विहीर होती। त्या विहिरीजवळ कोणी जाण्याचे धाडस करत नसे। झाडांच्या वाळलेल्या पानांचा जाड थर विहिरीभोवती आणि आजूबाजूच्या परिसरात पसरला होता। विहिरीला लागूनच 3 चौकोनी आकाराचे दगड होते। त्या दगडांवर शेंदूर लावलेले होते। काही वर्षांपूर्वी तिथे पूजा होत असावी। जोराची हवा आल्यावर खाली पडलेल्या पानांचा सळसळ आवाज यायचा। तिथले वातावरण थंड असल्यामुळे हवेचे लहान लहान झोके पण अंगाला जाणवायचे। या ठिकाणाबद्दल खूप घटना आणि गोष्टी बोलल्या जात होत्या। मला त्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसायचा नाही। मला त्या सगळ्या घटना काल्पनिक आणि फालतू वाटत, पण मी चुकीचा होतो। जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आमचे बागुल सर कबड्डीची प्रॅक्टिस घेत होते। प्रॅक्टिस वेळी इयत्ता 12वीचा अर्जुन माझ्या विरोधी टीममध्ये खेळत असे। त्याच्यासमोर कोणीच टिकत नव्हते। त्याला कबड्डीचे सगळे डावपेच माहीत होते। त्याचे शरीर आणि डोलेशोले बघून समोरच्याची अर्धी हवा टाईट व्हायची। त्याच्या घट्ट पकडीतून सुटणे कोणालाही शक्य होत नव्हते। त्याचे टॅलेंट बघून बागुल सर पण त्याच्यावर खुश होते। कॉलेजची कबड्डी टीम मजबूत व्हावी म्हणून कबड्डीपटूंना खास खुराक सुरू झाला होता। खुराकामध्ये दूध, अंडी, बदाम, केळी आणि पनीर हे सगळं भरपूर मिळत होतं, पण फक्त त्यांनाच जे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होते। मला जिंकण्यासाठी नाही, पण त्या खुराकासाठी टीममध्ये जागा मिळवायची होती। टीम फक्त 7 खेळाडूंची असल्यामुळे त्याच्यात जागा मिळवणे कठीण होते। मी कबड्डीत जास्त चतुरही नव्हतो। अशा परिस्थितीत मी एक युक्ती लढवली। मी अर्जुनबरोबर मैत्री केली आणि मग अर्जुनने माझे नाव बागुल सरांकडे सुचवून मला टीममध्ये जागा मिळवून दिली। आता माझी व्यवस्था चांगली झाली होती, पण प्रॅक्टिसला भरपूर वेळ द्यावा लागत होता आणि त्यात इतर अभ्यास, त्यामुळे वेळेचे नियोजन चुकत होतं। नदीवर जायला उशीर व्हायचा। त्यातच माझे मित्र सूरज आणि अनिकेत खूप घाबरगुंडे असल्यामुळे ते माझ्यासोबत संध्याकाळी नदीवर येत नसत। म्हणून मग मी अर्जुनबरोबर नदीवर जायला लागलो।
अर्जुन कशालाच घाबरत नव्हता. रात्री अपरात्री सोनार गावातील कुत्री घेऊन शिकारीला जंगलात जायचा. भूताला सुद्धा जमिनीवर लोळवायची हिंमत त्याच्यात राखीव होती. एकदा 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही दोघेच नदीवर चाललो होतो. त्या वडाच्या झाडाजवळ गेल्यावर अर्जुन थांबला. तो म्हणाला, चल आज त्या विहिरीजवळ जाऊन बघू काय आहे ते. गावातील लोक खूप बोलत आहेत म्हणे या ठिकाणाबद्दल. मी दबकलो. त्याला समजावत सांगत होतो, जाऊ दे आता अगोदरच उशीर झाला आहे, आपण नंतर कधीतरी जाऊ तिथे. अर्जुन माझ्याकडे बघून जोरात हसू लागला. अरे काय घाबरतोस, मी आहे ना. अर्जुन असताना घाबरण्याचे कारण नव्हते. मला सुद्धा त्या विहिरीचे गूढ उलगडायचे होते. तिथे जाऊन बघायचे होते की तिथे असे काय आहे जे त्या ठिकाणाला वेगळं रूप देत होतं. पण ते गूढ उलगडण्यासाठी एखाद दुसरा दिवस फायद्याचा ठरला असता, कारण आज संध्याकाळ झाली होती. थंड हवा वाहत होती. वातावरण शांत होत चाललं होतं. अंधार व्हायची वेळ झाली असल्याने पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा बंद झाला होता. रातकिड्यांचा किरकिर आवाज यायला सुरुवात झाली होती. पानांचा किंचित सळसळ आवाज आणि छोट्या निशाचर प्राण्यांची खडबड सुरू झाली होती. मी अर्जुनला म्हणालो, आपण उद्या दुपारी इथे परत येऊ. असे सांगत नदीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पण अर्जुन तिथेच थांबला होता. त्याला कसलीच भीती नव्हती. मला बरोबर येण्याची खून करून विहिरीच्या दिशेने चालू लागला. मला त्याच्याबरोबर जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. अर्जुन विहिरीपर्यंत जाऊन पोहोचला होता. विहिरीच्या जसा जवळ जाऊ लागलो तसा पायाला ओलसरपणा जाणवायला लागला. विहिरीच्या आजूबाजूला चिखल असावे. झाडांच्या पानाच्या थरामुळे खाली दिसतही नव्हते. जवळपास गुडघ्यापर्यंत पाय पानचटात जात होते. विहिरीच्या पाळीवर हात ठेवून उभे असलेल्या अर्जुनजवळ जाऊन मी उभा राहिलो. विहिरीची पाळ एकावर एक दगड रचून बनवली होती. कसलेही बांधकाम नव्हते व सिमेंटचा वापरही केलेला नव्हता. खूपच जुनी आणि जीर्ण जाणवत होती. अर्जुनच्या जवळ गेल्यावर माझी भीती कमी झाली. त्याच्यावर त्या भयान शांत वातावरणाचा कसलाही प्रभाव नव्हता व जाणीवही नव्हती. मलाच काहीतरी अपरिचित वाटत होतं. हातात धुण्यासाठीचे कपडे होते ते तिथेच पाळीवर ठेवून विहिरीच्या दुसऱ्या बाजूने गेलो. विहीर चौकोनी आकाराची होती. मी आतापर्यंत गोलाकार विहिरीच बघितल्या होत्या. कदाचित जुन्या पद्धतीची विहीर असावी. दोघेही विहिरीत डोकावू लागलो. विहीर खूप खोल होती. सडलेल्या पानाचा किळसट वास बाहेर येत होता. विहिरीत अंधार होता. अर्जुनकडे टॉर्च होती. नदीवरून यायला उशीर होईल म्हणून सोबत घेऊन गेलो होतो. टॉर्चची लाईट विहिरीमध्ये मारून आत बघू लागलो. मध्ये खूप मोठाली बेडकं होती, पण ती कसलाही आवाज करत नव्हती. मध्ये मध्ये पानचिट्टी सर्प जे पाण्यात राहतात ते सळसळताना दिसत होते. अचानक अर्जुनने माझ्या पाठीवर हात ठेवून मला समोर बोट करून काहीतरी दाखवलं. मला ते नीट दिसत नव्हतं. अर्जुनकडील टॉर्च मी माझ्या हातात घेऊन काय ते बघू लागलो. मध्ये विहिरीच्या बाजूला एक मूर्ती होती. मी सर्व बाजूंनी टॉर्च फिरवून बघितला. एकूण 4 मूर्त्या विहिरीच्या 4ही बाजूंना होत्या. मूर्त्या माणसासारख्या होत्या, अर्धनग्न, आणि त्यांच्या हातात काहीतरी शस्त्र होतं. अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडालेल्या होत्या. त्यामुळे किती मोठ्या असतील यांचा अंदाज बांधता येत नव्हता. मी मूर्तीच्या चेहऱ्याकडे बघू लागलो. चेहरा अतिशय सतेज आणि जिवंत भासत होता. मूर्ती आणि मूर्तीच्या चेहऱ्याकडे बघून ही एखाद्या स्त्रीची आहे का पुरुषाची हेच कळत नव्हते. मी अधिकच निरखून बघू लागलो. शरीर स्त्रीच्या रूपात होते, पण मजबूत वाटत होते. चेहरा पुरुषासारखा रोफट होता. मी काही सेकंदासाठी त्या मूर्तीच्या डोळ्यांकडे बघू लागलो. तोच माझ्या अंगावर काटे उभे राहिले. त्या भयान शांततेची जाणीव झाली. बाजूला फिरून बघितलं तर अर्जुनसुद्धा तिथे नव्हता. हृदयाचे ठोके जोरात वाजायला लागले. एक जोरात आरोळी ठोकली. अर्जुन! अर्जुन कुठेही गेलेला नव्हता. तो तिथेच बाजूला त्या शेंदूर लावलेल्या दगडांजवळ गेला होता. माझी आरोळी ऐकून धावत आला. अरे इतक्या जोरात का ओरडलास? घाबरलास का काय? असं बोलून जोरजोरात हसायला लागला. चल तुला एक जिन्नस दाखवतो. माझ्या हाताला पकडून शेंदूर लावलेल्या दगडांकडे घेऊन जाऊ लागला. मी त्याला थांबविले. आता खूपच उशीर झाला आहे. आता आपल्याला जायला पाहिजे. आता आपण नदीवर न जाता हॉस्टेलला परत जाऊ. बाकी काम उद्या बघू. अर्जुन माझ्याकडे एकटक बघत होता. माझ्या अंगाला घाम फुटला होता. अर्जुनला हसू आवरलं नाही. बरं
चल आता परत जाऊ, पण एकदा त्या दगडांजवळ तर चल, तिथे काहीतरी आहे. मी स्वतःला धीर देत त्याच्या मागे गेलो. त्या दगडांवर सुद्धा काहीतरी कोरलेलं होतं, ज्याची खूप झीज झाली होती. ठळक दिसत नव्हतं. आजूबाजूला पूजेचं साहित्य पडलेलं होतं. माझा धीर आता तुटत होता. हे बघ, इथे काय आहे? अर्जुनने आनंदाच्या स्वरात मला सांगितले. मी बघितले तर तिथे चक्क एक सोनेरी मूर्ती होती. अर्जुन ती हातात घेऊन बघू लागला. ती सोन्याची होती. ही मूर्ती पण विहिरीतल्या मूर्त्यांसारखीच होती. जवळून स्पष्ट बघितल्यावर माझ्या भीतीला पारावार उरला नाही. माझ्या पायाला मुंग्या आल्या. जागेवरच खाली बसलो. शरीर बधीर झालं होतं. त्या सगळ्या मूर्त्या अर्धनारीच्या म्हणजेच किन्नरांच्या होत्या, पण खूपच भयानक. मी जागेवरून उठलो आणि हॉस्टेलच्या दिशेने पळायला लागलो. अरे काय झालं? अर्जुनने मला हाक मारली. चल निघ इथून, इथे सगळंच भलतंच आहे. आपल्याबरोबर काही घडण्याअगोदर चल लवकर, मी म्हणालो. अर्जुन माझ्या मागे आला. काय घडतंय घंटा? असं बोलून त्याने मला ती सोन्याची मूर्ती खिशातून काढून दाखवली. तू मूर्ती कशाला आणलीस सोबत? मी घाम पुसत त्याला विचारले. अरे बाबा, सोन्याची आहे ही. आता आपले सोन्याचे दिवस सुरू होतील. असं बोलून अर्जुन जोरात हसत सुटला आणि शांत झाला. पण तरीही आम्हाला कोणाचा तरी हसायचा आवाज येतच राहिला. तो आवाज वाढत होता. तो किळसवाना हसण्याचा आवाज येतच राहिला. मी ती सोन्याची मूर्ती अर्जुनच्या हातातून हिसकावून घेतली आणि विहिरीच्या दिशेने फेकून दिली. अरे भावा, सोनं होतं ते, का फेकली तू मूर्ती? असं म्हणून अर्जुन फेकलेल्या मूर्तीच्या दिशेने जाऊ लागला. मला आता एक सेकंदही तिथे थांबायचे नव्हते. मी तिथून जोरात धाव ठोकली. अंधारात रस्त्यावरील दगडं, खड्डे, झाडांच्या मुळ्या या सगळ्यांना माझे पाय खूप वेळ ठेचले गेले होते, पण मला त्याची जाणीवही नव्हती आणि भानही. मला फक्त तिथून कसे तरी निसटायचे होते. मी सरळ हॉस्टेलला पोहोचलो. खूप थकलो होतो. बेडवरती अंग टाकलं. अर्जुनची काळजी वाटायला लागली. माझा बेड खिडकीजवळच होता. कदाचित अर्जुन येताना दिसेल या आशेने खिडकीच्या बाहेर डोकावून हॉस्टेलच्या गेटकडे बघू लागलो. कसलीही चिन्ह दिसत नव्हती. अर्जुनचा बेड हॉस्टेलच्या दुसऱ्या हॉलमध्ये होता. तिथे जाऊन त्याच्या मित्रांना विचारपूस केली. अर्जुन परत आलेला नव्हता. पायाला लागलेल्या ठेचांमुळे पाय खूप दुखत होते. मला ग्लानी आली आणि मी काही काळासाठी झोपलो. रात्री 2 वाजता मला पुन्हा जाग आली. खिडकी उघडीच होती. खिडकी बंद करण्यासाठी हात पुढे केले. एक क्षणासाठी माझे लक्ष बाहेर गेले. बाहेर काहीतरी विलक्षण चित्र दिसत होतं. अंधारात काहीतरी असल्याचा भास नव्हता तो. तिथे खरंच काहीतरी होतं. मी उशीखाली ठेवलेली माझी मिनी टॉर्च काढली आणि बाहेर प्रकाश टाकला. कशाचे तरी डोळे चमकले. प्रकाश पडताच तिथे काहीतरी हालचाल झाली आणि तिथे काहीही नसल्याचे जाणवू लागले. माझ्या टॉर्चचा प्रकाश जास्त नव्हता, त्यामुळे मला स्पष्ट दिसत होते, पण ते चमकणारे डोळे जमिनीपासून 2 फूट उंच होते. यावरून मला वाटले की तिथे एखादा जंगली प्राणी असावा. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे काहीतरी होते जे मला बघता आले नाही आणि त्याचा अंदाजही बांधता आला नाही. मी खिडकी बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण परत झोप आली नाही. अर्जुन परत आला असेल का? तिथं त्याचं काही बरं वाईट? ते ठिकाण कसलं होतं? आम्ही तिथं जाऊन मोठी चूक तर नाही ना केली? या सगळ्या विचारात पहाट झाली. मी खाडदिशी उठून अर्जुनच्या हॉलमध्ये गेलो. अर्जुनचा पत्ता नव्हता. आजूबाजूच्या मुलांना उठून अर्जुनबद्दल विचारू लागलो. अर्जुन परत आलेला नव्हता. परत त्या ठिकाणी जावं लागणार होतं. दुसरा पर्याय नव्हता. भर दुपारी त्या वडाच्या झाडाजवळ पुन्हा गेलो. दुपारी शुभ्र प्रकाशात भीती कमी वाटत होती, पण यावेळी सोबतीला कोणीही नव्हते. सोनार गावातील गावकरी या ठिकाणाबद्दल ज्या आकस्मिक गोष्टी सांगत त्या सगळ्या खऱ्याच असतील यावर विश्वास बसला होता. आता तशा घटना आमच्याबरोबर घडू नयेत अशी देवाकडे प्रार्थना करू लागलो. मी फेकून दिलेली मूर्ती शोधू लागलो. कुठेही सापडली नाही. कदाचित अर्जुनने उचलली असेल आणि घेऊन गेला असेल, पण कुठे? अर्जुन नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल. मला त्याला वाचवायला हवं. मी त्याला आवाज देऊ लागलो. आसपासचा परिसर धुंडाळला. आता फक्त विहिरीचा परिसर बाकी राहिला होता. तिथे जाण्याचं धाडस होत नव्हतं. हाताची मूठ वाळली आणि विहिरीच्या दिशेने चालू लागलो. विहिरीजवळ जाऊन उभा राहिलो. यावेळी विहिरीत डोकवण्याची हिंमत नव्हती. माझ्या लक्षात आले की मी काल धुण्यासाठी जे कपडे आणले होते आणि भीतीमुळे इथेच विसरून गेलो होतो ते आज विहिरीच्या पाळीवर नव्हते. कदाचित
हवेमुळे विहिरीत पडले असतील. ते खरंच विहिरीत पडलेत का हे बघण्यासाठी सुद्धा मी विहिरीत डोकावून नाही बघितलं. मला परत त्या विहिरीतील तो भयावह जिवंतपणा बघायचा नव्हता. अर्जुनला आवाज देत देत त्या शेंदूर लावलेल्या दगडांजवळ गेलो आणि समोरचे दृश्य बघून माझे डोळे फाटले. काल ज्या ठिकाणाहून अर्जुनने माती करून मूर्ती उचलली होती ती परत त्याच ठिकाणी परत तशाच पद्धतीने मातीत दबलेली होती. अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने बघितलं. एक काळा कुट्ट कुत्रा माझ्याकडे बघून भुंकत होता. त्याच्या बाजूला एक म्हातारा एक झाडाचा आधार घेऊन खाली बसला होता. त्याच्या हातात एक धारदार भाला होता. जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी भाला सोबत असावा. तो कुत्रा त्याचाच असावा. मला वाटलं इथे आधार म्हणून कोणीतरी आहे. कदाचित हा गुराखी होता. बैल ढोरं चारण्यासाठी आला असावा. पण तिथं कोणतीही जनावरं दिसत नव्हती. मी त्या म्हाताऱ्या व्यक्तीला हाक देऊ लागलो. आजोबा, मला तुमची थोडी मदत हवी होती. मला त्यांच्याकडून कसलंही प्रत्युत्तर मिळालं नाही म्हणून मी त्यांच्या अधिक जवळ जाऊ लागलो. जवळ जाऊन पुन्हा हाक दिली. यावेळी त्या व्यक्तीला माझा आवाज ऐकू आला होता. त्यांनी माझ्याकडे मान वळवून बघितलं. आता मला सुद्धा त्यांचा चेहरा दिसला. ते आजोबा खूपच म्हातारे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक सुरकुत्या होत्या. उन्हाने चेहरा खूपच काळवंडलेला होता. त्यांच्या निस्तेज आणि भावनाहीन चेहऱ्याकडे बघत त्यांच्याजवळ जाऊन बसलो. कुत्रा अजूनही माझ्यावर भुंकत होता. त्यांनी कुत्र्याला शांत केलं आणि माझ्याकडे बघून मला एक स्मित हास्य दिलं. आता मला त्या ठिकाणी त्यांचा आधार वाटू लागला. मी जास्त उशीर न लावता काल घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली. सर्व घटना ऐकून ते पुन्हा माझ्याकडे एकटक बघू लागले. माझा मित्र अर्जुन इथून परत आलेलाच नाही. मला त्याला शोधायला तुम्ही काही मदत करू शकता का बाबा? असं विचारण्याच्या दुसऱ्या क्षणात माझी छाती चिरत काहीतरी आत जातं याची मला जाणीव झाली. एक रक्ताची पिचकारी बाहेर आली. त्या म्हाताऱ्याने त्याचा भाला माझ्या छातीत खुपसला होता. मी वेदनेने कन्नू लागलो. म्हाताऱ्याने कुत्र्याला माझ्यावरती हल्ला करण्याचा इशारा दिला. जो राजा, या आरामखोराच्या आतड्या बाहेर काढ. त्या म्हाताऱ्याच्या घोगऱ्या घशातून निघालेले पहिले वाक्य. कुत्र्याने माझ्यावरती झेप टाकली. मी माझ्या वेदनांची पर्वा न करता जागेवरून उभा राहिलो. त्या कुत्र्याची झेप माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या आतच मी त्याला बाजूला केले. छातीतून भाला बाहेर काढला आणि जोरात पळत सुटलो. रक्ताचे ओघळ पूर्ण शरीरावरती पसरत चालले होते. कुत्रा माझ्या मागे होता. मला मरायचे नव्हते. मी अंगातील सगळी ताकद एकटवून जीव मुठीत घेऊन पळू लागलो. हॉस्टेल गाठले. मागे फिरून बघितलं. पाठीमागे कोणीही नव्हतं. हॉस्टेलच्या वॉर्डन सरांच्या रूमकडे जाऊ लागलो. मध्येच धपकन खाली कोसळलो आणि डोळे मिटले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये होतो. छातीवरती बँडेजेस होते आणि मला रक्त चढवलं जात होतं. कॉलेजमधील सर्व शिक्षक तिथं होते. माझी विचारपूस करून काय झालं, कसं झालं हे अशा अनेक प्रश्नांचा माझ्यावर भडीमार झाला. मी सगळ्या प्रश्नांची खोटी उत्तरं दिली. मला बघायला माझे मित्र सूरज आणि अनिकेतसुद्धा आले होते. सगळी शिक्षक मंडळी बाहेर गेल्यावर मी सूरजला जवळ बोलावलं. अनेक विनंती केली की तू कोणत्याही परिस्थितीत सोनार गावातील एखाद्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीला इथं बोलावून आण आणि दुसरं कोणाला सांगू नको. सूरज एकही शब्द न बोलता बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज एक ज्येष्ठ व्यक्तीला घेऊन आला. त्यांचं नाव सखाराम होतं. त्यांनी माझ्या तब्येतीची स्थिती विचारून मला काय हवं ते विचारलं. सखाराम काका सोनार गावातील जाणकार व्यक्ती होती. त्या नदीच्या रस्त्यावरील वडाच्या आणि विहिरीच्या झाडाच्या जागेचं अस्तित्व नेमकं काय आहे, तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का? सखाराम काकांनी मला अधिक प्रश्न न विचारता त्या ठिकाणाचं अस्तित्व असं भयानक का झालं हे सांगायला सुरुवात केली. बाळा, ही खूपच जुनी गोष्ट आहे. मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. सोनार गावात काही वर्षांपूर्वी या विहिरीजवळ किन्नरांचे जागृत दैवत उलुपी यांचे पुत्र रावण यांच्या मूर्त्या होत्या. त्या ठिकाणी लांब लांबून सर्व समाजाची लोक दर्शनासाठी येत. काही दिवसांनी सोनार गावात 1-2 किन्नर बांधव वास्तव करू लागले. पण गावकऱ्यांना ते खपले नाही. त्या काळातील अडाणी समाजाने त्यांना त्रास दिला. पण त्या समाजाच्या विरोधात त्याच गावातील एक माणूस उभा राहिला. तो माणूस म्हणजे सोनार गावातील गुराखी वामनराव. वामनराव ही एक निर्भीड व्यक्ती होती. त्यांनी त्यावेळी समाजाच्या जाचक चालरीतींचा कठोर विरोध केला होता. यावेळी सुद्धा ते किन्नरांच्या बाजूने कठोर बाजू घेऊन उभे होते.
सर्व समाजाला समान कायदा आणि हक्काची ताकीद गावकऱ्यांना दिली. पण सोनार गावातील काही घृणिष्ठ बुद्धिजीवी समाज घटकांनी वामनरावांना आपल्या डावपेचात अडकवून निर्घृणतेने खूप वेदना देऊन मारले आणि त्या ठिकाणाला कायमचं बंद केलं. पण त्या दिवसापासून जो कोणी त्या ठिकाणी जातो त्याच्याबरोबर काहीतरी विपरीत घटना घडतात. पण तू त्या ठिकाणाविषयी का विचारलं मला? सखाराम काकांनी मला प्रश्न केला. काही नाही हो काका, मला असं सहज त्या जागेविषयी जाणून घेण्याची इच्छा होती म्हणून विचारलं. त्याच ठिकाणी माझा पाय घसरून मी खाली पडलो आणि एका झाडाची धारदार फांदी माझ्या छातीत गेली. मला वाटलं काही भूताटकीचंच कारण असावे म्हणून तुम्हाला सहज विचारपूस करावीशी वाटली. बरं, काळजी घे. मला नाही वाटत काही इतर कारण असेल. आता खूप दिवसापासून तिथं कोणतीच विपरीत घटना घडलेली माझ्या कानावर आलेली नाही. काका हॉस्पिटलमधून बाहेर गेले. मी सूरजला पण परत जायला सांगितलं. कदाचित माझे नशीब चांगले होते म्हणून मी त्या म्हाताऱ्यापासून वाचलो होतो. अर्जुनची नक्कीच त्या म्हाताऱ्याने किंवा त्याच्या त्या कुत्र्याने हत्या केली असावी. अर्जुनसारख्या धक्कड तरुणालाही जर त्यांनी मारलं असेल तर मग मी कसा वाचलो? जे झालं ते झालं. आता मला सगळं विसरायचं होतं. माझ्याबरोबर जे काही घडलं ते सर्व. म्हणून मी कोणालाही सत्य सांगितलं नाही. आता मी परत त्या कॉलेजला, त्या हॉस्टेलला, त्या सोनार गावाला आणि त्या ठिकाणाला माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. मी नर्सकडून वही आणि पेन मागवला आणि माझ्या आणि अर्जुनबरोबर झालेल्या सर्व घटना आणि मला कालच्या 2 दिवसात आलेले सर्व अनुभव वहीत उतरवले आहेत. आजचा हा 3रा दिवस. मला आता आराम करायचा आहे. लिहिता लिहिता रात्रीचे 9 कसे वाजलेत कळलेलेच नाही. छातीच्या वेदना पेनकिलर टॅब्लेट्समुळे जाणवत नाही आहेत. 1 मिनिट. मला हॉस्पिटलच्या काचेच्या खिडकीतून बाहेर काहीतरी असल्याचा आभास होत आहे. यावेळी मला स्पष्ट दिसतंय, अंधारातही. ते चमकणारे डोळे त्या कुत्र्याचे आहेत. त्याच्यासोबत तो शरीराने जीर्ण झालेला म्हातारा. त्याच्या अभावनिक निर्जीव चेहऱ्याकडे मी एकटक बघतोय. तो माझं मरण सोबत घेऊन आलाय. कदाचित आज माझा शेवट आहे. मी खिडकीचे पडदे बंद केले. ती म्हातारी व्यक्ती माझा पाठलाग करत आहे. मी त्या ठिकाणापासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी सावलीसारखं ते माझ्या मागेच. भीतीमुळे काय करावं आणि काय नाही कळत नव्हतं. 1 तास तसाच खाली बसून होतो. एकदा हिम्मत करून खिडकीचा पडदा उघडून बाहेर बघू लागलो. यावेळी तिथे कोणीही नव्हतं. दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. आता ह्या म्हाताऱ्यापासून कशी सुटका करून घ्यायची? हा म्हातारा म्हणजेच वामनरावांचं भूत तर नसेल? हा मला मारण्याचा प्रयत्न का करतोय? कारण अर्जुनने ती सोन्याची मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला म्हणून? पण त्यात माझी काय चूक होती? मी तर मूर्तीच्या बाबतीत अर्जुनच्या विरोधात होतो. उलट मी अर्जुनच्या हातातून ती मूर्ती परत त्याच ठिकाणी फेकून दिली होती. माझी काही चुकी नसताना माझ्या मागे हे का लागलंय? अशा खूप गोष्टींचा विचार मी करत होतो. अशातच मला माझ्या गावातील पुजारी हरिबाबा यांची आठवण झाली. तेच माझी या पेचातून सुटका करून देतील. हरिबाबा अनेक लोकांच्या भूताटकी, प्रेतात्मा, मांत्रिकी, हडळ, काळी जादू अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सोडवत असत. आता तेच माझी मदत करतील अशी आशा मनात होती. माझी तब्येत पुढील 2 दिवसात सुधारली. त्या 2 दिवसात मी रात्री आणि दिवसाही खिडकीचे पडदे उघडून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच गावाला गेलो. हरिबाबांचे घर गाठले. घर नव्हते ते, एक मंदिरच म्हणावे लागेल. त्यांच्या घरात गेल्यावर एक वेगळ्याच पवित्र शक्तीची जाणीव होऊ लागली. अगरबत्तीचा मनोमोहक सुगंध घरात पसरला होता. अनेक देवदेवींची चित्रे भिंतीला लटकवलेली होती. किंचित ओम ओमकारचे संगीत कानावर पडत होते. हरिबाबा कसले तरी पुस्तक वाचत बसले होते. मी त्यांच्याजवळ जाऊन पाय पकडून त्यांना नमस्कार केला. हरिबाबांनी पुस्तक बाजूला ठेवून मला आशीर्वाद दिला. बस बाळा, कसं काय येणं केलंस? असं म्हणून मला बसायला पाठ दिला. बाबा, मी खूप मोठ्या अडचणीत फसलोय. मला वाचवा बाबा, मला वाचवा. मला आता रडूच आलं होतं. अरे रडू नकोस, बोल, तुला कसला त्रास होतोय? मी आहे ना. हरिबाबा माझ्या खांद्यावर हात ठेवून मला धीर देत म्हणाले. मी त्यांना माझ्याबरोबर झालेल्या सर्व असामान्य विपरीत घटना सांगितल्या आणि एक मोठा श्वास टाकला. आता मला खूप मोकळं झाल्यासारखं वाटत होते, कारण आज पहिल्यांदाच कोणाला तरी खरं खरं ते सगळं सांगितलेलं होतं. घाबरू नकोस, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून हरिबाबांनी काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तिथे एक कावळा आला. हरिबाबांनी कावळ्याला हातात घेऊन त्याच्यावर काहीतरी मंत्र मारून सोडून दिले.
बाळ, आता हा पक्षी थेट सोनार गावाच्या त्या ठिकाणावर जाईल आणि तुझ्या मित्राचा आणि त्या म्हाताऱ्याचा ठाम पत्ता घेऊनच परत येईल. तसंच झालंही. तो कावळा परत आला. हरिबाबांनी त्याच्याकडून माहिती कशी जाणून घेतली ते मला माहीत नाही, पण त्यांना सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. बाबा काय झाले? मी वाचेन का बाबा? अर्जुनचं काय झालंय? अर्जुन जिवंत आहे, त्याला काहीच झालेलं नाहीये, पण तो चकवाग्रस्त झालाय. हरिबाबांच्या या उत्तराने मी स्तब्ध झालो. चकवाग्रस्त म्हणजे काय झालं नेमकं? तू त्या रात्री अर्जुनला तिथेच सोडून निघून गेलास. नंतर अर्जुन ती सोन्याची मूर्ती शोधू लागला. आता तो त्याच्या वेगळ्याच दुनियेत त्या जंगलात अजूनही ती मूर्ती शोधत भरकटत आहे. काय? मग आता आपल्याला त्याला वाचवता येईल का बाबा? हो, वाचवता येईल, पण तुला त्या ठिकाणी परत जावं लागेल. हो, जाईन मी. जर माझ्यामुळे तो वाचत असेल तर मी जाईन. काय करावं लागेल मला तिथे जाऊन? हे बघ बाळा, त्या म्हाताऱ्याचा म्हणजेच वामनरावाचा आत्माच तुझ्यासोबत असला खेळ खेळतोय. तो अजूनही त्या ठिकाणी भरकटत आहे, कारण त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली नाही आहे. सोनार गावातील माणसांनी त्याच्या हत्येनंतर त्यांना त्याच जंगलात फेकून दिलं होतं. तुला फक्त जागेवर जाऊन वामनरावांची 5 हाडं घेऊन मी सांगेन तशी विधी करून जाळावी लागतील. त्याच्यानंतर लगेच अर्जुनही चकव्यातून मुक्त होईल. पण एक गोष्ट अजून, वामनरावांबरोबर जो कुत्रा आहे तो एखादा आत्मा नाही, तो जिवंत प्राणी आहे, पण त्यालाही वामनरावांच्या आत्म्याने ताब्यात ठेवले आहे. तुला त्या कुत्र्याला मारायचं नाहीये. तो वामनरावांचा प्रिय जोडीदार आहे. त्याला मारलंस तर कदाचित विषय अधिकच किचकट होऊ शकतो. ठीक आहे बाबा, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करेन, पण तिथे परत जाण्याने माझ्याबरोबर अजून काही अघटित तर नाही ना होणार? हरिबाबांनी मला एक ताईत दिलं. हे ताईत तुला तुझ्या शरीराच्या आत लपवून ठेवावं लागेल. जोपर्यंत ताईत तुझ्याबरोबर राहील तुला कोणतेही भूत पिशाच काहीही करू शकणार नाही. ते ताईत शरीराच्या आत ठेवायचं होतं. मी एक धारदार चाकू उचलला आणि जराशी मांडी चिरून त्यात तो ताईत खुपसून ठेवला. ताईतचा आकार खूपच छोटा, शर्टाच्या बटना एवढाच होता, पण वेदना खूपच जास्त होत होत्या. मी हरिबाबांचा आशीर्वाद घेऊन निघालो. थेट सोनार गावाच्या जंगलात शिरलो. पहिला उद्देश फक्त एकच, वामनरावांची अस्थी गोळा करून जाळण्याचा. हरिबाबांनी सांगितलेल्या ठिकाणाप्रमाणे शोधाशोध करीत होतो. दुपारचे 1 वाजलेले. त्या सुनसान जंगलात माझ्या पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाच आवाज येत नव्हता. मध्ये मध्ये पक्ष्यांचा किलबिलाट, तो पण क्षणिक. थोड्या वेळातच मी योग्य ठिकाणी पोहोचलो. मला तिथे माणसांच्या हाडांचा सांगाळा अस्ताव्यस्त पडलेला दिसला. कदाचित हेच वामनराव. मी पटकन 5 हाडं गोळा केली. हरिबाबांनी मला काही मंत्र कागदावर लिहून दिले होते. अस्थी जळताना ती मंत्र म्हणायची होती. मी आजूबाजूला पडलेल्या झाडाच्या फांद्या, काड्या, गवत गोळा करून त्यावरती हाडं ठेवली. खिशातून लायटर काढला. मी अस्थीला आग लावणारच होतो. तेवढ्यात पाठीमागून संत गतीने माझ्याजवळ काहीतरी येत आहे असं वाटलं. मी पाठीमागे वळून बघितलं नाही. डोळे घट्ट बंद केले आणि देवाचं नाव घेऊ लागलो. ते माझ्या जवळ येतच होतं. वाळलेल्या पानांवर त्याचे पाय पडल्यावर चरचर आवाज येत होता. तो आवाज हळूहळू अधिक येऊ लागला, अधिक जोरात. मला हिम्मत करावीच लागेल. माझ्याकडे ताईत आहे, तोपर्यंत मला काहीही होणार नाही असं स्वतःलाच म्हणून मी उभं राहून मागे बघितलं. तो कुत्रा माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. ताईत असल्यामुळे भूत तर काही नाही करू शकत, पण हा कुत्रा तर भूत नाहीये. हा तर मला जिवंतच फाडेल. भीतीने मरणाच्या की होणाऱ्या वेदनांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. कुत्र्याने जबडा वासला आणि माझ्यावर झेप टाकली. यावेळी माझ्यात त्याला बाजूला सारण्याची ऊर्जा नव्हती. त्याने माझ्या खांद्याला कडाडून चावा घेतला. तो दुसरी झेप टाकणारच तोच तिथे भरपूर कावळ्यांचा घोळका जमा झाला आणि त्या कुत्र्यावर त्या कावळ्यांनी हल्ला चढवला. आपल्या धारदार चोचीने त्याला इजा पोहोचवू लागले. ही हरिबाबांची माया होती. मी त्या संधीचा फायदा घेत अस्थी पेटवण्याचा प्रयत्न करू लागलो. मंत्र लिहिलेली चिठ्ठी त्या सगळ्या गडबडीत हरवली होती. आपल्या चोचीत एक कावळा ती चिठ्ठी घेऊन आला. इतक्या लांबूनही हरिबाबा माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते आणि माझी मदत करत होते. मी अस्थी पेटवल्या आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. सांगितल्याप्रमाणे सर्व विधी जशीच्या तशी पूर्ण केली. आता पुन्हा शांतता पसरली होती. कुत्र्याने तिथून पळ काढला होता. कावळेही नव्हते. मी अर्जुनच्या शोधात फिरू लागलो. खूप वेळेच्या भटकंतीनंतर शेवटी अर्जुन एका दगडावर बसलेला दिसला. मी त्याच्याजवळ गेलो. अर्जुन मला बघून खूप खुश झाला. हे माझ्याबरोबर काय झालंय? मी किती दिवसांपासून इथे होतो. मला खूप भूक लागली रे.
अर्जुन खूप डगमगलेला होता. त्याचं शरीर अशक्त झालं होतं. चकव्यामुळे तो विना अन्नाचा भटकत असेल. त्या जंगलात फळं झाडं क्वचितच होती. मी खूप मेहनतीने काही फळं शोधून आणली. आम्ही दोघांनी थोडा आराम केला. तुझ्या खांद्याला काय झालंय? अर्जुनाने मला विचारलं. मी अर्जुनाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी स्टोरी सांगितल्यानंतर अर्जुन आश्चर्याने डोळे फाडून माझ्याकडे बघत होता. यावेळी अर्जुन स्तब्ध होता आणि मला हसू येत होतं. चल अर्जुन, आता सगळं व्यवस्थित झालं आहे. आपण सुटलोय. आपल्याला कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे आणि जिंकायचं आहे. आम्ही दोघेही उठलो आणि जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो. रस्ता सापडेना. जंगल संपतच नव्हते. न थांबता सलग चालत होतो, पळत होतो. जंगलाचा अंत होत नव्हता. अंधार होऊ लागला होता. दोघेही एकमेकांकडे बघू लागलो. काय घडतंय हे? अर्जुनने त्याचा शर्ट काढला आणि झाडाला बांधला. काय करतोय अर्जुन तू? मला असं वाटतंय की आपण परत परत फिरून त्याच ठिकाणी येतोय. शर्ट बांधल्यावर आम्ही पुन्हा चालायला लागलो. एका ठिकाणी मला मेलेल्या कावळ्यांचा खच दिसला. ही सगळी कावळी मेली म्हणजे याचा अर्थ हरिबाबांची माया नष्ट झाली आहे की नष्ट केली आहे. मी वामनरावांच्या भूताच्या मुक्तीसाठी जी विधी केली ती व्यर्थ गेली असेल का? आम्ही चालतच होतो. आता खूपच अंधार झाला होता. दोघेही थकलो होतो. चालता चालता अचानक अर्जुन दोन्ही गुडघे टेकून खाली बसला आणि थकल्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, आपण सुटलेलो नाहीत, अधिकच गुंतलोय. मी वळून बघितलं. शर्ट बांधलेलं झाड समोर होतं. आम्ही परत परत एकाच ठिकाणी फिरतोय हे चांगलंच लक्षात आलं. आता ह्या कल्पनापलीकडच्या घटना मला असह्य झाल्या होत्या. मी मोठ्याने ओरडू लागलो. मदतीसाठी हाक देऊ लागलो. ओरडून ओरडून घसा दुखू लागला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. का आणि का होतं हे आमच्याबरोबर? कोण आहे तू? का करतोय असं? मी आकाशाकडे तोंड करून वेड्यासारखं बोलत होतो. थोड्या वेळाने त्या रात्रीसारखाच किळसवाना हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हसण्याचा आवाज तीव्र झाला. त्या हसण्यासोबतच एक अस्पष्ट आवाज घुमत होता. गोंधळ गोंधळ. आणि अचानक शांतता. अर्जुन, गोंधळ म्हणजे काय रे? गोंधळ म्हणजे न संपणारा चकवा. नमस्कार अभयरसिकांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी